एका शब्दाने संपूर्ण इंटरनेट पेटलंय, कॉकरोच. हो, तरुणांना, इंटरनेटवर आवाज उठवणाऱ्यांना, मीम्स बनवणाऱ्यांना जेव्हा कॉकरोच म्हटलं गेलं तेव्हा त्यांनी स्वतःचं पॉलिटिकल पार्टी बनवली. सगळं सुरू झालं एका व्हायरल पॉलिटिकल स्टेटमेंट पासून. सोशल मीडियावर चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी जेनझीला युजलेस ऑनलाईन पॅरासाइट्स कॉकरोचेस म्हणायला सुरुवात केली. म्हणजे ही जनरेशन फक्त मीम्स बनवते, काम करत नाही, फक्त कंप्लेंट्स करते असा नॅरेटिव्ह तयार झाला. पण जेनझीने काय केलं माहिती आहे? इन्सल्टला आयडेंटिटी बनवलं आणि तिथून जन्म झाला कॉकरोच जनता पार्टीचा. देशाच्या न्याय व्यवस्थेतील सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून प्रत्येक शब्द अत्यंत जबाबदारीने अपेक्षित असतो. कारण अशा पदावरची व्यक्ती ही फक्त एक विचारसरणीची नसते, तर संपूर्ण देशाच्या संविधानिक मूल्यांची प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे बेरोजगार तरुण, सोशल मीडियावर आवाज उठवणारे नागरिक किंवा एखाद्या पिढीची तुलना कॉकरोच सारख्या शब्दांशी करणं योग्य आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. टीका असू शकते, मतभेद असू शकतात, पण भाषेतील संवेदनशीलता आणि सन्मान टिकणं तितकंच महत्वाचं असतं. देशात बेरोजगारी का वाढते? शिक्षण केल्यानंतरही तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? पेपर लीक्स का थांबत नाहीयेत? रिक्रुटमेंट प्रक्रिया का रखडतात? या प्रश्नांवर स्पष्ट उत्तर कमी मिळतात. उलट आवाज उठवणाऱ्या तरुणांनाच लेझी, ऑनलाईन जनरेशन किंवा कॉकरोच म्हणत टार्गेट केलं जातं. पण खरंच कोणाला बेरोजगार बसायची हौस असते का? लाखो तरुण वर्षानुवर्ष अभ्यास करतात, परीक्षा देतात, अपयश सहन करतात, कारण त्यांना काम करायचं नसतं म्हणून नाही, तर संधी मिळावी म्हणून. म्हणूनच आजचा युथ रागावलेला कमी आणि निराश जास्त आहे. असो, कॉकरोच जनता पार्टी म्हणजे नेमकं कोण? कोणताही ट्रेडिशनल नेता नाही, कोणताही मोठा उद्योगपती नाही. ही मेनली इंटरनेट जनरेशन आहे. स्टुडंट्स, फ्रीलान्सर्स, अनएम्प्लॉयड युथ, क्रिएटर, कोडर, डिझायनर, मेम पेज, ज्यांना वाटतं देशात आमच्यासाठी जागा आहे पण आवाज नाही. त्यांचा उद्देश काय आहे? सुरुवातीला लोकांना वाटलं सटायर आहे, पण मॅनिफेस्टो पाहिल्यानंतर लोक सिरियस झाले. त्यातले काही मुद्दे: एक्झाम पेपर लीक वर स्ट्रिक्ट ऍक्शन, पॉलिटिकल ट्रान्सपरन्सी, मीडिया अकाउंटेबिलिटी, मेंटल हेल्थ अवेअरनेस, वुमन रिप्रेझेंटेशन, जॉब ऑपॉर्च्युनिटीज, इंटरनेट फ्रीडम, अँटी करप्शन रिफॉर्म. म्हणजे मुद्दे मीम्स फॉर्मॅट मध्ये होते, पण प्रॉब्लेम्स खरे होते. आता पार्टी कशी जॉईन करायची? त्याची जॉईनिंग प्रोसेस पण जेनझी स्टाईलची आहे. कोणताही मोठा फॉर्म नाही, कोणतंही ऑफिस नाही. ऑनलाईन फॉर्म्स, मीम्स, कॅम्पेन्स, डिस्कॉर्ड ग्रुप, सोशल मीडिया कम्युनिटीज. त्यांचे एक अनऑफिशियल रूल खूप व्हायरल झाला: ब्लाइंड फॉलोअर्स नकोत, क्वेश्चन विचारणारे लोक हवेत. जॉब नाही, प्रेशर खूप आहे, कंपॅरिझन खूप आहे आणि सिस्टीमवर ट्रस्ट कमी होत चाललाय. पण मोठा प्रश्न आहे, हे खरंच देश बदलू शकतात का? कदाचित. कारण प्रत्येक मोठा बदल मस्करीतूनच सुरू झाला होता. आज मीम्स आहेत, उद्या मुवमेंट्स होऊ शकतात. कारण जेनझी ही गोष्ट डेंजरस आहे. ही जनरेशन घाबरत नाही, ती प्रश्न विचारते, एक्सपोज करते, ट्रेंड बनवते. पण फक्त मीम पुरेसे नसतात. देश बदलण्यासाठी लागतात डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, रिस्पॉन्सिबिलिटी, ग्राउंड लेवल वर्क. इंटरनेटवर व्हायरल होणं इझी आहे, पण सिस्टीम बदलणं खूप कठीण आहे. त्यांना कॉकरोच म्हटलं, पण कदाचित त्यांना माहित नव्हतं ही जनरेशन एक दिवस सिस्टीम रिराईट करू शकते. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी एक कटिंग मराठीला आता सबस्क्राईब करा.